दिवसाला नेरली गावाला धनगर घरी जन्माला एक आली गोडपरी सिद्धू मामाला नात झाली आनंद त्याचा गगनावरी सिद्धू मामाला नात झाली आनंद त्याचा गगनावरी मुलगी झाली धनश्री ताई प्रवीण दादाला रे हौस केल्या झालं ना तिच्या वाढदिवसाला रे हौस केल्या झालं ना तिच्या वाढदिवसाला रे सिद्धू मामाला भाऊ गुणवान बाबा सुनाला बंधू ते छान तीन भावाला बहीण शाल ताई पुन्हा लाग पुन्हा घरी असाई पुन्हा जन्माला आली होय साई शंभराव मामांचा आशीर्वाद त्या या घराला रे शंभराव आजाचा आशीर्वाद धनगर घराला रे गेले हवसा जाणला तुझ्या वाढदिवसाला रे गेले हवसा जाणला तुझ्या वाढदिवसाला रे सिद्धू मामाच्या जोडीला आली मंगलताई रमून गेली आणि पोटाला 4 मुले व झाली गुन्ह्या गोविंदान वाहू लागली प्रवीण दादा हे नव्या त्यांना गुणवान रे संदीप दादा यो भाऊ त्याला छान रे शुभांगी ताई राणी ताई बहिणी त्या दोन रे चालला प्रपंच त्याचा गुन्ह्या गोविंदान रे 15 ऑगस्ट दिवस उगवला आदवी कवाळाचा जन्म झाला लक्ष्मीच्या पावलाने बाळाने हो घराला थाटमाटात पहिला वाढदिवस त्याने केला हवस केल्या झाला तिच्या वाढदिवसाला रे केल्या हवसा झाला तिच्या वाढदिवसाला रे एक नजराने साजरा मुगरा चंद्रवाणी फुलला रे राजा मदना असतोय कसा की जीव माझा फुलला रे
वाड्या घेऊन व्हायला झाला काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला अलकिरी गावाला युवा काशीचा साधू देव विठ्ठल जाऊन पोचला काय प्रकार लागला या घडायला काय फिरायला प्रकार घडला रे बाबा या अलकिरी गावाला अलकिरी गावाला जाऊन पोचला रामाचे रात्र कर्म गेले जगायला कधी रामाची रात्र करमून गेली या अलकिरी नगराला सवळ्याच्या पाऱ्याला आणि दिवसाच्या घोड्याला दर्या मुकशीला लागला या म्हणायला 3 दिवस नाही आला माझ्या पोटाला पारीला जाई मारी अना पाण्या वाचून वाटे जगायला देव विठ्ठल बोलत होता त्या जाग्याला तवा मला बोलला पायाच्या वाडायला विचार गेला म्हणाला हात लावला शिरा मात्याला परधन्या मुकशी राजा रावला धन्या मुकशीन काय बोलतो काशीच्या साधूला देवा विठ्ठलाला धनी अमुक चित्र बाबा काय सांगत होता स्वतःच्या वाड्याला बोला याला लागेला सांगा याला याला गेला एवढ्या वार एवढ्या काशीच्या साधूला देवा काय म्हणतो काय रे बाबा त्या जाग्याला अरे माझ्या मठाला रोजीच्या गावाचं गाव सगळी गप्पाट पंक्ती उठत्याला माझ्या मठाला तेव्हा सांगतो आहे थोडा वेळ थांब मात्र ते जाया विठ्ठलानं धनी अमुकिटाचं बोलणं ऐकून घेतलं त्या जाग्याला बस तू पण बोलला देवा लागला म्हणायला देवाचं बोल काशीच्या साधू नाही गं काशीच्या साधू रूपातला तर काय म्हणतो मुळशी झाला काय बोलतो त्या जाग्याला देवा सांगतोय का तुम्हाला मी माणसाने केलेलं अन्न मात्र जगायला नाही रा बाबा कधी खायाचा मग कट्टा जेवणार काय काय अमुक म्हणतो या त्या काशीच्या साधूला साधूने काय सांगितलं त्या वेळेला
ज्या वाड्याला शिदावलपा मागू लागला रे बाबा त्या जाग्याला शिदा उलपा पाहिजे मला द्यायला बोला ऐकलं त्या अमुक शिदान विचार मनाचा केला काय घडलं मात्र त्याला गेला रोज 1000-2000 लोकांची म्हटलं पंगत माझ्या आचार कट्ट्याला बसत्या म्हणून लागला तेव्हा तू पण सांगतो आहे का तुला मात्र त्याला तो असं कर गेला रोजच्या आलेल्या पंक्तीमध्ये जेवायला बस लागल तेवढं पोटाला खाणे आलेल्या मार्गात निघून जाईल म्हणून लागला एवढं म्हणल्या बरोबर काशीचा साधू काय म्हणतो या तुझ्या बाबार पंक्तीला नाही मी बीर बसणार नाही मी बीर जेवणार नाही मी बीर जेवणार बोलणं घेत रायकून धन्या मुख शिदान अरे पोट पडल जीवाला किरिया नगराला काय घडलं मात्र त्याला गेला विठ्ठलाने काय केलं रे बाबा धने अमुक्षिदाच्या वाड्याला तुझ्या पंगतीला नाही बाबा बसायचा नाही पंगतीला तुझ्या जेवायचा एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला त्या पहिल्या सतीयुगाला जेवणार नाही म्हणतोस हा. काय खाणार नाही म्हणतोस मग तुला काय पाहिजे ते तर सांग की शिदावलपा पाहिजे मला द्यायला मात्र त्याला तेव्हा याला विठ्ठलानं पंढरीच्या नातानं या काशीच्या साधूनं शिदावलपा मागून घेतला रे बाबा शिदाच्या वाड्याला शिदाच्या वाड्यात शिदावलपा घेताना गेला शिदावलपा एक उलटा फसा एक आलता फसा त्याला घेतला या संगतीला त्याला पानाचा याला इडा गुळाचा खडा संगतीला घेतला मात्र त्याला दिलेला याला शिदावलपा ओहो. या देवा विठ्ठलानं धन्या अमुक्षिदाच्या वाड्यामध्ये आपल्या दस्त रुमालामध्ये बांधून घेतला आणि काय घडलं मात्र त्याला याला एवढं विठ्ठल रे बाबा काय बोलत होता या धन्या अमुक्षिदाला काय लागला या म्हणाला त्याला याला सीधा उल्पा माझ्या पोटाला वाटलास आता यो शिजवून कशात खायचा मात्र त्याला याला जर सीधा उल्पा शिजवायचं म्हटलं तर थोडंसं म्हटलं जळा काढून दिला तर त्याला बरवून म्हणला एवढं म्हणल्या बरोबर मात्र त्याला याला धने अमुक सिद्धानं ह्या कट्टेकराच्या बाळाला सांगितलं बाळा म्हटलं जळणाची मुळी बांधताना म्हटलं याच्या पाठीमागून निघून जायचं म्हटलं असं सांगितल्या बरोबर प्रकार काय घडला त्याला याला पंढरीचा देव विठ्ठल काय काय बोलत होता या धने अमुक सिद्धाला बोला याला बिव. काय घडलं मात्र त्याला याला दिलेला शिदा उल्पा शिजवायसाठी काय घेतलं मात्र त्याला याला धने अमुक सिद्धानं कट्टेकराच्या बाळाला सांगितलं
सांगितल्या प्रमाणे जळणाची मुलगी सुद्धा संकट बांधून घेतली. जळणाची मुलगी घेतली त्यानं संगतीला आणि शिरावर पाशी जाण्यासाठी मात्र जगायला धन्य अमुक शिदा आहा जळण काटूक दिलास पण शिजवायचं म्हटलं तर मला एखादं भांडं तर द्यायला पाहिजे मला. तेव्हा काय करावं मात्र जगायला धन्य अमुक शिदानं कट्टीकराच्या बाळाला सांगितलं अरे निघून जायचं कुंभाराच्या वाड्याला. नव मडक मातीचा आणायचा जगायला एक नवा करण एक नवा झाकण आणतो म्हणलं त्या सासूला. एवढं म्हणल्या बरोबर वेळात रे पलगट करून जगायला कट्टीकराचा बाळा निघून गेला कुंभाराच्या घरवाड्याला. जाऊन मात्र त्या धन्य अमुक जोला शिदानं सांगितल्याप्रमाणे नवा कराने नवं झाकणं सुद्धा आणून दिलं या काशीच्या सासूला. आणि घेतलं संगतीला मात्र जगायला त्या देवा विठ्ठलाने काय केलं काय केलं त्यावेळेला आलं किरीन गार देवानं या सोडलं. आलं किरीन गार भगवानानं सोडलं. काय घडलं मात्र जगायला काय केलं बाबा काय केलं होतं त्यावेळेला कट्टीकराच्या बाळानं सांगितल्याप्रमाणे जळणाची मुळी इचरा मात्याला लावली त्या ठिकाण्याला. आणि जसा या साधूला त्यानं संगतीला घेतला वाट लागला या चालायला शिरावर जळणाची मुळे आणि तो असणारा घडा घेतला या संगतीला घेतला आणि काना वाढ रे बाबा या काशीच्या साधू संघ जाता बी जाता निघून चालला त्या ठिकाण्याला. जाऊन कुठं पोचा मात्र जगायला जाता बी जाता तिथं काय पाण्याचं ठिकाण आहे तिथं देवा विठ्ठलाला दाखवू लागला त्या ठिकाण्याला. लागला होता धावायला मात्र जगायला कट्टीकराचा बाळ धावतेली जागा देवा विठ्ठलाच्या ध्याना म्हणाला येईना त्या ठिकाण्याला. अरे जागा येईना देवाच्या मनाला आता काय करावं मात्र जगायला भेटला त्या ठिकाण्याला. काय घडलं मात्र जगायला देवा विठ्ठल रे बाबा जाता बी जाता निघून गेला कोणच्या जाग्याला. वाड्या गायाच्या काठाला वड्याच्या काठाला जाऊन पोचला झालगिरीच्या खालत झालगिरीच्या खालत
त्या ठिकाण्याला जाऊन कुठं पोचला आणि किरीच्या वरात आणि झाडकिरीच्या खालत मात्र त्याचा याला हळ पडलेल्या वड्याला जाऊन पोचला देवाला देव जाऊन थांबला. आणि काय घडलं मात्र त्याचा याला त्या कटेकराच्या बाळानं जी काय जळणाची मुळी गेलती तिथे टाकली आणि बाळ परत मागं फिरला त्या ठिकाण्याला. माग लागला वाट चालायला मात्र त्याचा याला या टायमाला देव विठ्ठल काशीचा जादू काय रे बोलत होता या कटेकराच्या बाळाला. काय लागला या म्हणाला त्याचा याला अरे बाळा हो जाऊन सांगायचं तुझ्या गावच्या धन्याला काय सांगायचं मात्र त्याचा याला त्या हात पडलेल्या वड्याला काशीच्या साधून जेवणात राष्ट्रान मांडलं. आणि ते जेवण्यासाठी मात्र त्याचा याला तेव्हा जेवायला यायला पाहिजे म्हणून माझा एवढा निरोप दे म्हटलं तुझ्या गावच्या धन्याला. एवढं सांग म्हणजे बरोबर मात्र त्याचा याला कटेकराच्या बाळानं काय केलं रे बाबा त्या जाग्याला. कटेकराच्या बाळाला बोल आई परत कटेकराचा बाळ मागे फिरला मात्र त्याचा याला तेव्हा विठ्ठलानं काय केलं त्या हात पडलेल्या वड्याला. सार्थक होईल नर जन्माचा धरून या सगळं आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. 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 आई बापाची सेवा केल्यावर काय होणार भेटेल पांडुरंग बरोबर आहे. आहे का नाही होय. म्हणून कमी काळाने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर गाणे म्हणून बरोबर आहे. पण अलीकडच्या काळात बापाचं नाव कुठं तर कमी पडायला लागलं. आहे का नाही बरोबर आहे. मुलगी पर्यंत दादाला झाली पण हाऊस कोणी केली आजाने केली. आहे का नाही बाबा काय भेटलाच नाही आम्हाला. घराची बाबा हातचं बसलाय बघा ते. हातच बसला आहे का नाही म्हणून मगाशी आपल्या आमच्या शाहीने सांगितले मुलगा वंशाचा दिवा असला तर एका घरात होता. दोन घराचा उद्धार करणारी ती मुलगी असते. 18 वर्षापर्यंत आपल्या आई बापाच्या घरी आणि 18 वर्षानंतर राहिलेलं आयुष्य पतीच्या घरी बाहेरच्या घरी. आहे का नाही कारण शासनाचा नियम आहे मुलग्याचं वय पाहिजे 21 आणि मुलगीचं पाहिजे 18. बरोबर आहे. आता 12ची निवड बसून बरोबर आहे. कारण देवाने त्याला महात्मा केली भावले 9 वर्षाची मुलगी भरता मागे आणि 12 वर्षाची मुलगी आई गेली बघा नाही का नाही देवाचा शब्द खोटा होणार खोटा नाही. होणार नाही. पण मावळे आणि कशा काळ बापाचं नाव कुठं तर कमी पडतंय. थोडक्यात सांगण्यासारखा बाप नाही पण थोडक्यात सांगावं म्हणलं तर तो बाप कसा असतो माहिती आहे बाप स्वाभिमानी बाणा बाप एक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो मानून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा तू ते घर कविताने कविता केली बापाला उपमा कशाची दिली तर घराच्या पायाची कारण घराच्या पायाच्या वाजला तर घर पडण्याची भीती नसते. बरोबर आहे. म्हणून दोघात भांडण लागले तर समोरच्या समोरच्याला म्हणतो जा रे जा तुझ्या बापाला गेले
हे वेस त्या बापाच्या बाप कष्टाचं गावाडी ऊस मायात तोडतोया भाकर पोराला ठेवून कांड ऊसात चाकतोया कवीस खनीस फाटलेलं सुईदोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाण जोडलेलं आले जत्रा गावाची आले जत्रा गावाची बाप दुकान जायाचा उदार पागार कापड मुलाला नाहीचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा म्हणे तो राहायचा तुला पेटत नवती दिन दिवसाच्या घराला पहिली बारा झाल्या पायी बाप गावात फिरला हे काम फक्त आणि फक्त आपला बापच करू शकतो आहे का नाही बरोबर आहे. आणि बघायला गेलं म्हणून मुलांच्या पेक्षा बापाचा जीव बनावला असतो त्याच्या मुलगीवर आईचा जीव बनावला असेल पण बापाचा जीव मुलगीवर असतो कुणाच्याही घरात जाऊन परीक्षा करा आहे का नाही जसा आमच्या शितूमामाचा जीव आपल्या नातेवाईकाचा आज आम्ही वापरला कारण असा नातीच्या वाढदिवसाला कार्यक्रम ठेवला असणार 15 जण आजी नातीच्या वाढदिवसाचं आहे का नाही कमी ते 10-15 वर्ष आम्ही गाणं म्हणतोय नातीचा वाढदिवस असं केल्याने आम्ही गाण्याला गेलो असतो जाणार पहिल्यांदाच बघा हे हाऊस असते म्हणून त्या मुलगीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे लग्न मुलीचं करीन लग्न मुलीचं करीन नाही व्याला हुंड्या पायी लेखना नाही जाताना बाप कामरा होई मुलगीचा बाप हुंडा लेखना नाही व्याला परिणा नाही जाताना वाघ कोणी जुन गेला बापाचं दुःख बघताना बघायचं असं मावले तर मुलगीच्या लग्नात त्यावेळी बाप खरा दिसतो दुःखाचा आई रडून मोकळे होते आईचं दुःख प्रत्येकाला दिसतं बापाचं दुःख किंवा बाप रडत्याला कोणाला दिसला का नाही कारण बापाचं रडणं एकदाच सगळी जेवण झोपली म्हटलं की पांघरून अंगावर आणि उशी होली करणारा तो बाप असतो म्हणून भरल्या मानवात ज्यावेळी मुलगी नांदायला जाते त्याचा आनंदाला छंदी घ्यावा लागतो बरं का कारण आमच्या धर्ममासांना अजिबात पटणार नाही कारण आमचा चुलता पण त्यांच्या जोडीतला विठ्ठल आले आम्हाला असं काय म्हणू देत नाही मला लागला की उठून करतो काय नाही करायला पण अलीकडच्या काळात असं आनंद घ्यावं लागतं त्याशिवाय बसतच नाही तर जातात होतो रत्नासारखी जतन केली चिमणी मारी पलकाची झाली चिमणी मारी पलकाची ज्याची होती कानाचा नेली चिमणी माझी पलकाची झाली चिमणी माझी पलकाची झाली माझ्या वाटला सोन्याच्या जाईला कटिकराचा बाळ परत मागा गेला विचार मनाचा केला पर या वड्याच्या काटाला गेला देवा विठ्ठलाने काय केलं रे बाबा त्या जाग्याला या देवा विठ्ठलानं आपल्या असणाऱ्या या
जीवावर या देवाच्या करणीनं काय केलं त्याचा याला या वड्यावर नदार देवानं टाकली मात्री त्याचा याला अरे देवाच्या दयवा गातीनं त्या भगवंताच्या कृपेनं आपल्याला वडा मात्र त्याचा याला बाबा त्या ठिकाण्याला वडाला गेला वायाला वडाला गेला वायाला देवा विठ्ठलानं हाळ पडलेल्या वड्याला काय केलं त्या जाग्याला वड्याचं गेलं आपल्याला वडा व्हायला लागला वाटल्याला झाडाने मालवी फुटली मात्र त्याचा याला जशी पालवी लागली फुटायला रे बाबा त्या ठिकाण्याला मग या देवानं काय केलं मात्र त्याचा याला त्याला सीधा उलपा शिजवू लागला त्या हाळ पडलेल्या वड्याला तिनं दगाड मानलं देवानं चौथं सुगाड द्यावं ठेवलं मात्र त्याचा याला त्याला सीधा उलपा ते विठ्ठल सीधा उलपा शिजवू लागला त्या हाळ पडलेल्या वड्याला आणि काय घडलं मात्र त्याचा याला इकडं अलकिरी नगराला काय झालं रे बाबा त्या जाग्याला आला की रे बघा गावाला काय घडलं मात्र त्याला याला कट्टीकरांचा बाळ अलकिरी नगराला जाऊन पोचला गावच्या धन्याला काय बोलत होता त्या जाग्याला राजश्री महाराजाने धनेसा बसरकार सांगतो का तुम्हाला काचीचा साधू देशीला उरपा घेऊन गेलाय का नाही त्यानं निरोप मला दिलाय तुम्हाला मात्र त्याला याला महाराज काय सांगायचं तुम्हाला हो त्या काशीच्या साधून निरोप दिलाय त्या वेळेला तुम्हाला आता निरोप दिलाय आहा. की हाड पडलेल्या वड्याला जेवणाचं आठवण म्हटले जेवायला सांगितलं तुम्हाला एवढं म्हणल्या बरोबर किंवा म्हणे अमुक शेर काय म्हणतो त्या कटिकलाच्या बाला अरे गाड त्याला रे लागेल, तुला त्याला रे लागेल. माझ्या घराला वाड्याला मागून मागून तर गेलाया काही खातोया मला काय वाढतोया काय रे खातोया
येत नाही म्हणून बाळाने सांगावं जाऊन बाजारे सांगावं पुढं पडला जीवाला जीवाला पुढं पडला जीवाला काय घडलं उद्या त्या पहिल्या सणीवाला महाराज त्या वड्याच्या काटाला काय घडलं मात्र त्याला याला काशीच्या साधून देवा विठ्ठलानं जेवणाचं राष्ट्राला मांडलं आणि निरोप तुम्हाला दिला मात्र त्याला याला फुल लागलं म्हणलं त्याला माझ्या घरातले सुद्धा उलपा घेऊन गेला माझ्या श्रीमंतला वाड्यातनं पालता म्हणला 1.5 पैसा मागून नेलाय आणि किंवा काय खाणार मात्र त्याला याला आपण काय खातून मनाला काय वाटतो म्हणला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला याला त्याच्या जेवणाला काही येत नाही म्हणून सांगून टाकला मी. एवढ्या म्हणल्यावर शब्द म्हणत आहे कधी करायच्या बाळाला कधी करायचा बाळा परत मागे फिरला जाता बी जाता लहानताना बा जाता बी जाता निघून गेला रे बाबा ह्या पडलेल्या वड्याला देवाच्या या जवळ, देवाच्या या जवळ, जाऊन पोचला वाडा जाऊन. आपण निरोप देऊ राजू साहेब होय होय आम्हाला कोण बंद करा म्हणणार नाही होय पण ते पहिल्या महिना पाहिजे असला या